आजच्या या शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी कार्यशाळेमध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आदरणीय डॉक्टर ज्योती जाधवजी, प्रकुलगुरू शिवाजी विद्यापीठ, या कार्यक्रमासाठी ज्यांचा मोठा सहभाग लाभला आहे अशा ठीक आहे. मग हा एकच चालेल ना? हा काढून ठेवा, आवाज घुमतो. ज्यांच्या सहकार्याने आणि ज्यांच्या बरोबर हा कार्यक्रम होतोय असे विभागीय कृषी सहसंचालक माननीय बसवराजजी मास्तोळी, जालिंदर पांगरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नामदेवजी पर्यटक उपसंचालक, इरन्ना अडचणजी सहयोगी प्राध्यापक, डॉक्टर माळी संचालक YCSRD, प्राध्यापक जगताप जयवंतजी जगताप वरिष्ठ शास्त्रज्ञ KVK तळसरे, गेडाम साहेब, भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष आणि इथले सिनेट मेंबर श्री सिद्धार्थ शिंदेजी, राजेंद्र माने सर, भारतीय किसान संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाळगोंडा पाटील जे खास, आणि त्यांचे सगळे सहकारी, आणि इथलचं जे ग्रामीण विकासाच्या संदर्भातला काम करणारा विभाग आहे त्याच्या डॉक्टर उर्मिला दशवंतजी, मंचावर अन्य सर्व उपस्थित मान्यवर, आणि या कार्यक्रमासाठी एवढ्या गरमीमध्ये उपस्थित असलेले माझ्या शेतकरी बहिणी आणि भावांनो, सर्वप्रथम तो मी विद्यापीठाचं अभिनंदन करीन आणि आभार मानेन. कारण की शेतीचा विषय म्हटला की हा साधारणपणाने कृषी विद्यापीठाचा विषय, कृषी विद्यापीठामध्ये मेळावे, कृषी विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांचं एकत्रीकरण असं होतं. परंतु हा जसं आत्ता डॉक्टर ज्योती जाधव यांनी म्हटलं, हा माझ्या माहितीनुसार अशा प्रकारचा पहिलाच कार्यक्रम आहे की ज्यामध्ये कृषी विभाग, भारतीय किसान संघ आणि विद्यापीठ एकत्रित मिळून या मातीतल्या लोकांसाठी काही करण्याचा विचार केलेला आहे. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये मी नक्कीच भारतीय किसान संघाच्या वतीने कुलगुरू आणि कृषी विभाग या दोघांचेही हार्दिक आभार व्यक्त करतो. भारतीय किसान संघ तर शेतकऱ्यांसाठी काम करणारं शेतकऱ्यांचं संघटन आहेच आहे, आणि त्यामुळेच त्याच्या कल्पनेमधूनच आज शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी अशा प्रकारचा विषय घेऊन आपण इथे सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. अनेक विषयावरचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे. वेगवेगळ्या विषयांचे तज्ज्ञ मंडळी इथे आलेली आहे, आणि अशा प्रकारचं ह्या कार्यशाळेमधलं ज्ञान घेऊन आम्हाला आपली शेती समृद्ध करायची आहे. ती समृद्ध करत असताना ती शाश्वत पद्धतीने होईल याकडे पण लक्ष द्यायचं आहे. कारण की आपण सर्वजण जेव्हा आम्ही स्वातंत्र्याचे 100 वर्ष साजरे करत असू त्यावेळेला एक विकसित भारताचं स्वप्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आमच्या माननीय पंतप्रधानांनी हे विकसित भारताचं स्वप्न आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आणि आज इथे बसलेले शेतकरी असोत, या समाजामध्ये असलेले अनेक लोक असोत, या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितच ही प्रेरणा जागृत आहे की एक विकसित भारताचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे. आजची जी जागतिक परिस्थिती आहे, या जागतिक परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचे संघर्ष चालू आहेत, अशा संघर्षामध्ये भारताला पुढे घेऊन जायचं आहे
एक विकसित भारताचं स्वरूप उभं करायचं आहे आणि केवळ आपल्यापुरतं नाही तर जगाला सुद्धा त्यातून मार्गदर्शन करायचं आहे। ही महत्त्वाकांक्षा घेऊन या देशातला प्रत्येक जण त्या दिशेने कार्यरत आहे। पण जेव्हा आम्ही विकसित भारताची कल्पना करतो, आमची अर्थव्यवस्था काही दिवसातच जगातल्या पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये येईल अशा प्रकारचा अंदाज सर्वत्र होतो आहे। हे पण पक्का आहे की ज्या गतीने ज्या पद्धतीने भारताचा विकास करण्याची नीती अवलंबली जाते आहे तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ। परंतु जेव्हा विकसित भारताचा आम्ही विचार करतो तेव्हा विकसित भारताचा विचार करत असताना भारतामधल्या प्रत्येकाचं सुद्धा त्याच्यात योगदान असलं पाहिजे, हेही आपल्याला अधोरेखित केलं पाहिजे। आणि ह्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळी शेतकऱ्यांचा विचार हा प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे। कारण की जोपर्यंत ह्या देशातला शेतकरी आपली भूमिका नक्की करून आपलं योगदान त्यामधलं सुनिश्चित करणार नाही तोपर्यंत हा देश कदाचित आर्थिक दृष्टी तर मोठा होऊन जाईल, पण ज्या अर्थाने विकसित व्हायला पाहिजे अशा अर्थाने विकसित होईल का याबद्दल मनामध्ये प्रश्न उपस्थित राहतो। कारण की जोपर्यंत शेतीच्या बाबतीमध्ये आत्मनिर्भरता आमची असत नाही, शेतीमध्ये आमचं जोपर्यंत स्वावलंबन असत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा देश हा शाश्वत विकासाच्या वाटचालीला चाललेला आहे असं म्हणता येत नाही। आपण हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की ज्या वेळेला आमचं पाकिस्तानबरोबरचं युद्ध झालं, लाल बहादूर शास्त्रीजी ताशकंदमध्ये वाटाघाटी करण्यासाठी गेले होते। आमच्या शूरवीर सैनिकांनी आपल्या प्राणांची बाजी लावून जमिनीवर ते युद्ध जिंकलं होतं, परंतु त्यावेळेला आमची अन्नधान्याची नसलेली आत्मनिर्भरता स्वावलंबन नसल्यामुळे आम्हाला शास्त्रीजींसारखा नेतासुद्धा त्यावेळेला गमवावा लागला आणि जे काही युद्धामध्ये जिंकलं होतं हे सगळंही वापस करावं लागलं। याचं एकच कारण होतं की त्यावेळेला आमच्या देशामध्ये अमेरिकाकडनं जो लाल गहू येत होता तो लाल गहू न देण्याची धमकी अमेरिकेने दिली होती आणि त्यापुढे आपल्या देशातल्या सर्वोच्च नेत्याला झुकावं लागलं होतं आणि तो जो धक्का होता तो धक्का शास्त्रीजींना सहन झाला नाही। यातून आपण बरंच काही शिकलो आणि बरंच काही शिकून आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे निघालो आणि या आत्मनिर्भरतेमुळे आता कोविडसारख्या संकटातून सुद्धा शेतीनेच बाहेर आपल्याला काढलेलं आहे। शेतीमुळेच आपण कोविडसारखं संकट ज्यामध्ये 150 कोटीपेक्षा एवढे आपण लोक आहोत, ह्या सगळ्यांनी केवळ शेतीच्या आधारावरच आपण आपलं हे कोविडचं संकट निवारण करू शकलेलो आहोत। आणि केवळ आपल्या भारत नाही तर जगातल्या अनेक देशांनासुद्धा या कोविडच्या काळामध्ये भारतातल्या शेतीनी, भारतातल्या संशोधनाने, भारतातल्या औषधांनीच सहारा दिलेला आहे। त्यामुळे ह्या बाबतीतलं आत्मनिर्भरतेचं, शेतीच्या बाबतीतलं आत्मनिर्भरतेचं हे आम्हाला खूप मोठं योगदान हे लक्षात घेऊन आमची पुढची वाटचाल करण्याची गरज आहे। ह्या सगळ्यामध्ये विचार करत असताना या आत्मनिर्भरतेच्या बरोबरच आम्ही जेव्हा शेतीची किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती पाहतो, जसं सिद्धार्थजी म्हणत होते की आज शेती करायला युवा जायला तयार नाही आहे, तरुण हा शेतीमध्ये रमत नाही आहे, शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाही, अशा प्रकारचा विषयसुद्धा त्यांनी सांगितला। शेतीच्या बाबतीतली ही परिस्थिती, आत्मनिर्भरता शेती होण्याच्या नंतरसुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। कारण की ह्या 50-60 वर्षामध्ये जेव्हापासून आपण हरित क्रांतीच्या दिशेने गेलो तेव्हा हरित क्रांतीच्या दिशेने जात असताना आपण आत्मनिर्भरतेत तर पोहोचलो, गव्हाच्या बाबतीत, तांदळाच्या बाबतीमध्ये, दुधाच्या बाबतीत, भाजीच्या बाबतीमध्ये आपण 1 नंबरला पोहोचलो।
आणि जगामध्ये सर्वाधिक उत्पादन करणारे देशही आपण बनलो. आणि कोल्हापूरसारखा जिल्हा जो शेतीनिष्ठ जिल्हा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्याचा परिचय आहे, अशा जिल्ह्यांनी तर अनेक प्रकारचे विक्रम ऊसाच्या बाबतीत, गुळाच्या बाबतीत, भाताच्या बाबतीत केलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण असं सगळं असलं तरी जे सिद्धार्थजीने चित्र उभं केलं की आमच्या इथलचा शेतकरी हा शेती करायला तयार नाही आहे किंवा नाईलाजाने तो शेती करतो आहे, अशा प्रकारचा जो प्रश्न याच्यातून निर्माण झाला तो केवळ शेतकऱ्याच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे, तो एक समाजाचा प्रश्न म्हणून निर्माण झालेला आहे. गेल्या 50-60 वर्षातल्या शेतीचा बद्दलचा आपण आढावा घेतला तर लक्षामध्ये असं येतं की 50-60 वर्षात आम्ही स्वावलंबी स्वयंपूर्ण तर झालो, परंतु हे होत असतानाची त्याची मोठी किंमतही आम्ही मोजलेली आहे. आज आमच्या शेतीमध्ये जमिनीची सुपीकता हा एक मोठा विषय यातून निर्माण झालेला आहे. आज जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज घसरलेलं आहे. शेतकऱ्यांचा त्याच्यामुळे रासायनिक खतांच्याकडचा वापर वाढलेला आहे आणि ह्या सगळ्यामुळे आज शेती करणं हे अतिशय खर्चिक काम होत चाललेलं आहे. या 50-60 वर्षाच्या कालावधीपूर्वी आमचा शेतकरी जो होता तो स्वयंपूर्ण स्वावलंबी होता. ह्या कालावधीमध्ये आम्ही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वावलंबी स्वयंपूर्ण झालो, परंतु आमचा शेतकरी जो आहे हा पूर्णपणाने परावलंबी झालेला पाहायला मिळतो. आज त्याला लागणारी जी काही बी बियाणं असतील, खतं असतील, औषधं असतील, ह्या सगळ्या बाबतीमध्ये तो पूर्णपणाने बाजारावर अवलंबून झालेला आहे. गेल्या 10 वर्षाचं जर आपण आपल्या देशातलं पाहिलं तर 10 वर्षामध्ये सरकारच्या वतीने अन्नधान्याच्या मध्ये जी MSP ज्याला समर्थन मूल्य म्हणतो आपण किंवा आधारभूत किंमत म्हणतो, त्या आधारभूत किमतीच्या मध्ये जर विचार केला तर केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये मग ते गहू असू दे, तांदूळ असू दे किंवा डाळी असू दे किंवा तेलबिया असू दे, या सगळ्यामध्ये वाढ केलेली आहे. केवळ वाढ केली अशी नाही तर 2014-15 साली केवळ 60% एवढीच खरेदी होत होती, ती वाढून आता जवळजवळ 20% पण पोहोचलेली आहे. परंतु जेव्हा आपण शेतकऱ्याशी चर्चा करतो, शेतकऱ्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतो, तर त्याचा तक्रारीचा सूर असा असतो की इतकी किंमत वाढू नये, मला शेती परवडत नाही, मला शेतीमध्ये जो मी पैसा घालतो तो पैसा निघत नाही. म्हणजे काहीतरी गणित कुठंतरी गडबड होती आहे. म्हणजे सरकारने एवढे पैसे वाढवल्यानंतर सुद्धा जर शेती जर त्याला परवडत नसेल तर त्याचं गणित कुठं चुकतं, याचा नीटपणाने अभ्यास करण्याची गरज आहे. जेव्हा आपण याचं अध्ययन करायला लागतो तर त्यात 2-3 मूळ कारणं येतात की आम्ही ज्या पद्धतीची शेतीची पद्धती अवलंबली, ज्याच्यामधून आम्ही जी पूर्वापारची आमची मिश्र पीक पद्धती होती ती सोडून दिली आणि त्याऐवजी एक पीक पद्धतीकडे गेलो, मोनोक्रॉपिंगकडे गेलो, त्यांनी एक मोठा प्रश्न निर्माण झाला. आम्ही आमच्या शेतीचं कॉर्पोरेटायझेशन केलं, त्याच्यामुळं काही प्रश्न निर्माण झाले. आणि ह्या सगळ्यातून काय झालं असेल तर आमचा शेतकरी परावलंबी झाला, तो बाजारावर अवलंबून झाला आणि जो बाजारावर अवलंबून होतो त्याचं निश्चितपणाने शोषण होतं. इकडे सरकारने किमती वाढवल्या, आधारभूत किंमत वाढवली, पण त्याचबरोबर बी बियाणाच्या, खताच्या, औषधाच्या किमतीसुद्धा काही पटीमध्ये वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्याकडे आलेला जो पैसा होता हा पैसा सगळा कंपन्यांच्याकडे निघून गेला. किंवा सबसिडीच्या रूपाने मिळणारा पैसा आपण सगळेजण अनुभव घेतो की बाजारामध्ये गेल्यावर ते एखादं जर ट्रॅक्टर किंवा अन्य कोणतंही अवजार घ्यायचं असलं तर त्यावर जर सबसिडी असेल तर त्याची किंमत वेगळी असते आणि त्यावर जर सबसिडी नसेल तर त्यापेक्षा कमी किमतीमध्ये बाजारात ते सहजपणाने उपलब्ध होतं. अशा प्रकारचा जो सबसिडीचा नव्हे तर सापशिडीचा खेळ चालतो. या सगळ्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांचं परावलंबन वाढल्यामुळे आज शेतकऱ्याची जी आर्थिक स्थिती आहे ही आर्थिक स्थिती डामाडोल झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण हरित क्रांतीचा नारा दिला तो त्यावेळेला आवश्यक होताच,
परंतु आज आम्हाला पुन्हा एकदा त्याचा नीटपणाने विचार करण्याची पाळी आलेली आहे की आमची जमीन केवळ 50-60 वर्षाच्या कालावधीतच आम्ही एवढी अशा प्रकाराने अनउपजाऊ करून ठेवलेली आहे की येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी काय राहील हा आमच्यासाठीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा नीटपणाने विचार करण्याची गरज आहे. जसा उल्लेख झाला की ह्या देशामधली शेती ही महिलांनी सुरू केली. आपल्या कुलगुरू महोदया यांनी याचा उल्लेख केला आणि काही गोष्ट खरी आहे. शेतीला सीता नावाचा सुद्धा एक शब्द आहे, तो त्यातूनच आलेला आहे. आणि अशा प्रकारचा एक प्राचीन परंपरा आपल्या शेतीला आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. आणि जेव्हा आपण या प्राचीन परंपरेचा शेतीचा आपल्या देशाच्या संदर्भात विचार करतो तर तो विचार करत असताना त्याचा अभ्यास करत असताना लक्षामध्ये असं येतं की आमच्या इथे हजारो वर्षापासून शेती चालत आली होती आणि शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जात होतं, शेतकऱ्याला राजा म्हटलं जात होतं. ते राजा कशामुळे म्हटलं जात होतं? कारण की राजा तोच असतो जो मागत नाही, जो सर्वांना देतो तो राजा असतो. आणि अशा पद्धतीने हा शेतकरी जो होता हा सर्वांचं भरण पोषण करणारा हा अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू होता. आज आपण म्हणतो की आमची अर्थव्यवस्था ही कृषी आधारित अर्थव्यवस्था आहे. पण भावांनो, आमच्या देशातली आमची अर्थव्यवस्था ही केवळ कृषीप्रधान म्हणणं हे अर्धसत्य आहे. मग आमच्या देशातली अर्थव्यवस्था कशी होती? कशा पद्धतीने आमच्या देशाचं वर्णन सोने की चिडिया म्हणून केलं जात होतं? कशा पद्धतीने आमच्या देशाचं वर्णन या देशातून सोन्याचा धूर निघतो म्हणून केलं जातं? ह्या पद्धतीने ज्यावेळेला विचार करतो आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की आमची अर्थव्यवस्था केवळ शेती नव्हती, आमची अर्थव्यवस्था केवळ शेतीवर अवलंबून नव्हती, तर ही त्यातला एक भाग होता. मग काय होती आमची अर्थव्यवस्था? आमची अर्थव्यवस्था अशा प्रकारची होती की जो भगवद्गीतेमध्ये सुद्धा उल्लेख भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे, कृषी गोरक्ष वाणिज्यम, शेती गौपालन आणि त्याच्याबरोबर वाणिज्यम असा उल्लेख भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये केलेला आहे 18व्या अध्यायामध्ये. गौ कृषी वाणिज्यम हे आमच्या पूर्ण अर्थव्यवस्थेचं रूप होतं. हे एक शाश्वत अशा प्रकारचं रूप होतं ज्यामध्ये गौ म्हणजे केवळ गौ नाही तर पशुपालन, त्याच्याबरोबर शेती आणि त्याच्याबरोबर ज्याचा उल्लेख सिद्धार्थजींनी आपल्या बोलण्यामध्ये केला असा प्रक्रिया उद्योग किंवा डॉक्टर जाधवांच्याही बोलण्यामध्ये तो प्रक्रिया उद्योगाचा विषय आला, असा प्रक्रिया उद्योग आणि त्याच्याबरोबर बाजारपेठेपर्यंत पोहोचणं ही अशा प्रकारची पूर्ण व्यवस्था आमच्या देशामध्ये विद्यमान होती. आणि ह्या अर्थव्यवस्थेच्या आधारावरच भारत हा सोने की चिडिया किंवा सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून जगामध्ये ओळखला जात होता. जेव्हा आमच्या देशामध्ये इंग्रज आले त्यावेळेला 400 वर्षांपूर्वी आमच्या देशाचा जागतिक व्यापारातला वाटा हा 33% होता. आणि 33% वाटा हा जागतिक स्पर्धेमध्ये असताना चीन आणि भारत यांची आपसातली स्पर्धा होती. हा कशाच्या आधारावर होता? अशा प्रकारच्या मोठ्या इंडस्ट्रीचे तर त्यावेळेला नव्हत्या. हा सगळा होता शेती आधारित उद्योगाच्या माध्यमातून होता. आणि हीच शाश्वत व्यवस्था जी आहे तिचं आम्हाला पुन्हा एकदा नीटपणाने अध्ययन करून आजच्या परिस्थितीमध्ये ती कशी अपडेट करता येईल, अपग्रेड करता येईल याचा विचार करण्याची गरज आहे. आत्ता सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे. त्यामुळं आता सगळ्या देशामध्येच 2 प्रश्नांचा विचार मोठ्या गांभीर्याने चालू आहे, केंद्र सरकारपासून, राज्य सरकारपासून. आणि आत्ता बरोबर येत असताना बसवराजजी पण त्याची चर्चा करत होते की आत्ता आमच्याकडे येणाऱ्या काही दिवसामध्ये जो रब्बीचा खरीपचा सीझन येणार आहे त्या खरीपच्या सीझन पुरतं तर आम्हाला खत कदाचित मिळून जाईल, परंतु रब्बीमध्ये काय करायचं? आणि अशा पद्धतीने जर विचार केला आपण या पेट्रोलियम पदार्थावर जितके आम्ही अवलंबून झालेलो आहोत तर केवळ खतांचा विषय नाही आहे, याच्याबरोबर औषधांचा विषय पण जोडून येणार आहे. याच्याचबरोबर आमचे जे ट्रॅक्टर चाललेले आहेत या ट्रॅक्टरमध्ये डिझेल कुठून येईल हाही प्रश्न पुढच्या काळात निर्माण होणार आहे. आणि ते डिझेल संपल्यानंतर ट्रॅक्टर चालणार नाही,
त्यावेळेला आमच्याकडे बैल पण असणार नाही तर शेती कोण करणार, हाही प्रश्न याच्यातून निर्माण होणार आहे. त्यामुळे एक आमची स्थिती अशी झालेली आहे की एक प्रश्न आम्ही सोडवायला जातो त्यातून 10 समस्या निर्माण करतो. घरामध्ये आपण गोळा करून चटई गोळा करून ठेवून देतो आणि बरेच दिवस गोळा केलेली चटई ही एका कोपऱ्यात उभी असते. कधीतरी पाहुणे आल्यावरती ती टाकायला पाहतो आपण. तिची गुंडाळी केलेली असती, तिची गुंडाळी एका बाजूने सरळ करायला जावी तर उलट्या बाजूने ती परत गोल होत तिथपर्यंत येते आणि तिकडून परत यावी ती इकडून होत राहते. आज काहीशी अवस्था आमच्या शेतीची अशी झालेली आहे. आम्ही हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्याच्या उत्पादनावर ते भर दिला, पण तो अन्नधान्याच्या उत्पादनावर भर दिला त्यात आम्ही यशस्वी झालो, पण त्याचा परिणाम असा झाला की आमची जमिनीची सुपीकता कमी झाली. केवळ एवढंच नाही तर आम्ही जे उत्पादन केलं त्या उत्पादनाचं पोषण मूल्य, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ही पण कमी झाली. आज आपण म्हणतो सहजपणाने की 40 वर्षापूर्वी जो भात आम्हाला मिळत होता त्याचा जो सुगंध येत होता तो आज येत नाही. 25-30 वर्षापूर्वी जो भाजीचा आणि स्वाद आम्हाला मिळत होता तो मिळत नाही. हे जे आमचं म्हणणं आहे, जे आमचं जो निरीक्षण आहे, हे निरीक्षण त्याकडेच लक्ष देणारं आहे. त्यामुळे शेतीच्या प्रश्नाचा विचार करत असताना आम्हाला ह्या सगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे की आम्हाला अशा प्रकारची उदाहरणं शोधली पाहिजेत, अशा प्रकारच्या पद्धतींचा विकास केला पाहिजे की जो आजच्या कार्यशाळेचा विषय आहे शाश्वत शेती. ही शाश्वत शेती कुठून येईल, कशी येईल याचा विचार करण्याची गरज आहे. आणि जेव्हा आम्ही शाश्वत शेतीचा विचार करतो त्यावेळेला पशुपालन आणि शेती याचा अन्योन्य संबंध आहे, एक दुसऱ्याच्या बरोबरचा संबंध आहे, एक दुसऱ्याला सोडून हे होऊ शकत नाही. त्यामुळे शेती करायची असेल तर त्याबरोबर पशुपालन आणि पशुपालनाच्या आधारावर शेती हे चक्र आम्हाला व्यवस्थितपणाने बसवण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने आज अशी स्थिती आहे की सगळीकडे केवळ एकांगी भावाने आम्ही पाहत चाललेलो आहोत. केवळ गाईचा विषय करायचा आहे, तो गाईचा विषय हा केवळ दुधासाठी करायचा आहे. मग दुधासाठी करायचं आहे तर गाईच्यामध्ये अशाच प्रकारच्या गाई आम्ही आणल्या पाहिजेत की ज्यात अधिक दूध देतील, इथपर्यंतही ठीक होतं. परंतु आता मनुष्याने त्याच्या पुढे जाऊनही टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. त्यांनी अशा प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित केलेली आहे की गाईला फक्त केवळ कालवडीच होतील, सेक्स सॉर्टेड सिमेन ज्याला म्हणलं जातं की व ते इंजेक्शन दिल्यावर ते त्याला गोरा होणारच नाही, कालवडच होईल. पण याचा कोणी लांब जाऊन विचार केला आहे का? शास्त्रज्ञांनी सुद्धा याचा विचार केला आहे का की जे जेनेटिक्सचं शास्त्र याच्यातलं काय म्हणतं की काही दिवसानंतर अशा प्रकारची 25-30 वर्षात स्थिती निर्माण होईल की त्याच्यामध्ये आपसे संबंध निर्माण होतील, अतिशय लिमिटेड असा आणि वळूंचा संग्रह राहील आणि त्याच वळूंच्या संग्रहातून त्याच प्रकारचं वीर्य त्याच गाईच्या कालवडीला, त्याच गाईच्या पुढच्या कालवडीला सुद्धा दिलं जाईल. त्यातून एक इनब्रीडिंग ज्याला म्हणतात आणि त्यातून उत्पादन कमी होणं आणि काही काळानंतर तो गोवंश समाप्त होणं याच्याकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचा विचार करत असताना आम्हाला एक एकात्मिक दृष्टिकोन घेऊन विचार केला पाहिजे. मग शेतीचा विचार करत असताना, शाश्वत शेती अशा प्रकारचा विचार करत असताना आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. मग अशा प्रकारचे बियाणं आम्हाला वापरावे लागतील की जी बियाणं आमची ही समृद्ध होत पुढं जातील. आणि अशी परंपरा आपल्याकडे नव्हती असं नाही आहे. आपल्या इकडच्या भागामध्ये ज्वारी, मालदांडी ज्वारीचं एक बियाणं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, M35 ज्याला म्हटलं जातं. हे मालदांडीचं बियाणं 1935 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये तिथल्या शेतकरी वापरत असत. त्यातून सिलेक्शन व्हरायटीने पुढे घेऊन आले. आजही ते बियाणं तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करतं. अशा पद्धतीने बियाणाच्या बाबतीत असेल, खताच्या बाबतीत असतील, औषधांच्या बाबतीत असतील, अशा प्रकारच्या पद्धतींचा उपयोग आम्हाला केला पाहिजे की ज्यातून शेतकरी स्वावलंबी, स्वयंपूर्ण झाला पाहिजे. आणि असं जेव्हा शेतकरी स्वावलंबी, स्वयंपूर्ण होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो शाश्वत शेतीकडे जाऊ शकेल. ही शाश्वतता आम्हाला आमच्या सगळ्या बाबतीमध्ये आणण्याची गरज आहे. आम्हाला अशा प्रकाराने आमच्या शेतीचं नियोजन करण्याची गरज आहे की ती केवळ
एक पीक पद्धती होता कामा नये आणि एक पीक पद्धती झाली की त्यातूनही शोषण वाढतं. आम्ही केवळ ऊसच घेत राहिलो तर ऊस कारखानदारांचं कशा प्रकारचं शोषण करतात हे काही मी नवीन सांगायची गरज नाही आहे. त्याचे होणारे काय परिणाम आहेत हे आम्ही जाणतो आहोत. त्यामुळे शेतकऱ्याला विचार करत असताना अशा पद्धतीने विचार केला पाहिजे की माझ्या शेतीमध्ये अशा प्रकारचं उत्पादन मी घेईन की ज्याच्यावर ते मी स्वतः किंवा माझा समूह मिळून, माझे मित्रमंडळी मिळून आम्ही त्याची प्रक्रिया करून बाजारात घेऊन जाऊ शकू. आणि अशा प्रकाराने प्रक्रिया करण्याचे छोटे छोटे उद्योग आम्हाला गावागावामध्ये सुरू करावे लागतील. आणि केवळ गावागावात करू नाही तर त्याच्याच आधारावर ते आम्हाला ते बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंतसुद्धा घेऊन जाण्याची गरज आहे. अनेक प्रकारच्या सरकारच्या योजना आहेत. जो जिओग्राफिकल इंडेक्स, भौगोलिक संकेत जो आहे आपल्या इथे गुळासाठी आहे, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, अनेक प्रकारचे उत्पादनं आपापल्या भागामध्ये आहेत की ज्याच्या आधाराने आपण केवळ आपल्या देशातलंच नव्हे तर जागतिक मार्केटमध्ये सुद्धा आपण आपला ठसा उमटवू शकतो. या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि जेव्हा शेतकरी आणि शेतकऱ्याच्या मालाची प्रक्रिया ही त्याच्याच गावामध्ये करण्याची व्यवस्था आम्ही विकसित करू, त्या आधारानेच खऱ्या अर्थाने शेती पुढे जाणार आहे. पण ही व्यवस्था करत असतानासुद्धा त्यात काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा आम्ही प्रक्रिया उद्योगाची गोष्ट करतो तेव्हा प्रक्रिया उद्योगाची गोष्ट ही मोठे मोठे उद्योग किंवा फूड पार्क अशा पद्धतीने करून चालणार नाही. तशा पद्धतीनं केलं तर जी विविधता आहे आणि आमच्या भारताचं जर काही विशिष्ट प्रकारची ओळख असेल तर ती आमच्या इथलची बायोडायव्हर्सिटी ही त्यातली विशेषता आहे. आणि ज्यावेळेला आम्ही एक प्रकारचं मॅकनायझेशन करतो, मशिनीकरण करतो, कॉर्पोरेशन करतो तर त्यातून बायोडायव्हर्सिटी किंवा विविधता ही समाप्त होतकडे जाते. कारण की कंपनीमधून माल होणारा जो असतो तो एक प्रकारचा लागतो, मग त्याच्या स्टँडर्डायझेशन होतं आणि त्या स्टँडर्डायझेशनच्या नुसारच आम्हाला उत्पादन करावं लागतं. शेती हा असा विषय आहे की हा प्रत्येक तालुक्याचा विषय वेगवेगळ्या प्रकारचा होऊ शकतो. जसं डॉक्टर ज्योती जाधवांनी उल्लेख केला की कोल्हापूरचा गुळ विशेष काय आहे, तर इथं पंचगंगेच्या काठावरच्या असलेल्या जमिनीमध्ये जे काही क्षार असतील, जे काही मूलद्रव्य असतील त्याचा परिणाम त्या ऊसात येतो आणि त्यातून तो गूळ मिळतो, म्हणून तो विशेष प्रकारचा. हापूसचा आंबा देवगडचाच का चांगला असतो, कारण की तिथल्या जांभ्या खडकामध्ये तशा प्रकारची विशेषता त्यात आहे. मग आम्ही वरते कुठेही करा लागवड, त्यांनी फार फरक पडत नाही. ह्या प्रकारची विविधता, ह्या प्रकारची चव, ह्या प्रकारचा स्वाद हे सगळं जिओग्राफिकल इंडिकेशनच्या आधारावर येतं. ह्या GIची कास धरून आम्हाला यात पुढं जायचं लागेल. आणि हे जर जायचं असलं तर त्यासाठी आम्हाला अशा प्रकारच्या उद्योगांची रचना करावी लागेल की जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना आणि गावातल्या तरुणांनाही त्यात काम मिळेल. ज्यावेळेला मी पूर्वीच्या व्यवस्थेचं वर्णन करत होतो, गौ कृषी वाणिज्यम अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेचं वर्णन करत होतो, तर धर्मपाल नावाचे गांधीवादी विचारवंत होऊन गेले. आत्ता 2012-13मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांनी ब्रिटिश गॅझेटचं अध्ययन केलं आणि त्यांनी अध्ययन करून आपल्या शेती पद्धतीच्या बद्दलचे लेख इंग्रजांनी जे लिहून ठेवलेत त्याचं संकलन केलं. त्या संकलनाच्या नुसार एक लक्षात येतं की त्या काळात जेव्हा गौ कृषी वाणिज्यम हे आपलं होतं त्या काळातसुद्धा प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून असलेली जनसंख्या आमच्या देशामध्ये केवळ 30% होती. 30% लोक प्रत्यक्ष शेती व्यवसाय करत होते. बाकीचे 70% लोक जे होते हे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग आणि जे शेती आधारित उद्योग होते त्यामध्ये गुंतलेले होते. ह्या दिशेने आम्हाला वाटचाल करावी लागेल, ह्या पद्धतीने जावं लागेल. ह्या पद्धतीने जाण्यासाठी म्हणून अशा छोट्या पद्धतीच्या वाटा आम्हाला त्यात विकसित करून जावं लागेल. आम्हाला उत्पादन प्रचंड प्रमाणात करायचंच आहे, कारण की आम्हाला आमच्या शेतीचा उल्लेख आम्हाला वेदामध्ये पाहायला मिळतो. वेदामध्ये आम्हाला वेदाच्या ज्या ऋषी आहेत त्यांनी आज्ञा केलेली आहे
त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतीच करा आणि शेती करून शेतीच्या आधाराने जे काही धन मिळेल त्यातून सन्मानपूर्वक आपलं जीवन जगा. पण केवळ एवढं म्हणून थांबलेलं नाही आहेत, तर त्यांनी म्हटलं पुढचं की अन्नम बहु कुर्वीत, ही पण आज्ञा दिलेली आहे की अन्न पण प्रचंड मात्रामध्ये उत्पादन केलं पाहिजे. अन्न हे केवळ मनुष्यापुरतं नाही आहे, तर इतर राहणाऱ्या सगळ्या प्रकारच्या जीवजंतूचं रक्षण करणारं अशा प्रकारचं अन्न आहे. त्यामुळं अन्न हे प्रचूर मात्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन केलंच पाहिजे, अशा अर्थाची आज्ञा वेदांनी दिलेली आहे. फक्त त्यात फरक एवढा करण्याची गरज आहे. आजही येतं की आम्हाला इंडस्ट्री काढायची आहे, मोठी इंडस्ट्री काढायची आहे, उत्पादन वाढवायचं आहे, फूड प्रोसेसिंग करायची आहे, मग मोठी इंडस्ट्री काढा, फूड प्रोसेसिंग करा. याऐवजी जर आम्हाला ह्या याच्यातल्या विकसित भारतामध्ये सगळ्यांचं योगदान पाहिजे असलं, या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा त्यात जर सहभाग पाहिजे असेल, तर मास प्रोडक्शन पाहिजे. आम्हाला मोठ्या प्रमाणातलं उत्पादन पाहिजेच आहे, परंतु ते प्रोडक्शन बाय मासेस पाहिजे, जनसमूहाकडून केलेलं उत्पादन पाहिजे. कोणी एका व्यक्तीने एक मोठा कारखाना टाकून उत्पादन करणं, ह्या पद्धतीने समाजाचा विकास होणं हे शक्य होत नाही. तर त्याऐवजी जेव्हा समूह मिळून उत्पादन करेल आणि ते समूहाचं उत्पादन हे प्रचूर मात्रामध्ये असेल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने या समाजाचा विकास होईल, देशाचा विकास होईल. आणि अशा पद्धतीने आम्हाला शाश्वत विकासाची वाट ही चोखाळायची आहे. आणि त्यासाठी म्हणून शाश्वत शेती हा त्याचा आधार बनतो. मग शाश्वत शेतीमध्ये म्हणून मग सेंद्रिय शेतीचा उपयोग असेल. सेंद्रिय शेतीसुद्धा करत असताना त्यामध्ये लागणारे सगळ्या प्रकारचे आदान हे शेतकरी आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने करू शकतो याचा विचार करण्याची गरज आहे. नाहीतर आज सेंद्रिय शेती म्हटलं की बाजारातून काय मिळेल याचा विचार पहिल्यांदा केला जातो. तो बाजारातून न आणता माझ्या शेतामध्ये जे गाय बैल आहे, माझ्याकडे जे पशु आहेत, तर त्यांच्या शेणमूतापासून मी काय करू शकतो, त्याचा उपयोग करून माझी शेतीतलं खताची आवश्यकता कशी पुरी करू शकतो याचा विचार प्राधान्याने करण्याची गरज आहे. जेव्हा माझ्याजवळ काही नसेलच त्यावेळेला मी बाजाराचा विचार करीन. अशा पद्धतीने ज्यावेळेला आम्ही शेतीचा विचार करू तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी स्वावलंबी होईल आणि स्वावलंबी झालेला शेतकरी हा शाश्वत शेतीच्या दृष्टीने जाईल. आणि अशी शाश्वत शेती करणारा जो शेतकरी आहे हा खऱ्या अर्थाने समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आज ह्या कार्यशाळेमध्ये ह्या सगळ्या विषयांची चर्चा आपल्यासमोर या विषयातली तज्ज्ञ मंडळी करणार आहेत. त्यामुळे त्या सगळ्या त्यांच्या ज्ञानाचा आपण सगळे मिळून लाभ घेऊयात. त्यांना आपल्या मनातल्या ज्या शंका त्यांच्याकरता येतील त्याची आपण चर्चा करूयात आणि एक शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारण्याचा संकल्प करून आपण इथून जाण्याचं निश्चय करावा, एवढंच निवेदन करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी आज या कृषी विभाग, विद्यापीठ आणि भारतीय किसान संघ कोल्हापूर जिल्हा यांनी जे माझे विचार व्यक्त करण्यासाठी इथे जी एक संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो. भारत माता की धन्यवाद.